नमस्कार मित्रो. आज राज्याचे तरुण आपल्या उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजींचा वाढदिवस आहे. तसे त्यांच्याशी जे आमचे अनुभव आले भूमाता संस्था म्हणून चर्चा म्हणून त्यांनी केलेल्या कृती आणि व्यक्ती, तर मला तो चेहरा आश्वासक वाटला. तशी आमची पुरी ओळख नव्हती. पहिली भेट त्यांची 9 वर्षापूर्वी झाली, आमची 15 साली वर्षाला. आणि त्यावेळी शेतीविषयी चर्चा झाली आणि शिरोळचे आमदार आमचे उल्हासराव पाटील होते आणि कन्यागत पर्व आमच्याकडं 16 साली आलं होतं. आता ते 28 साली 12 वर्षांनी येतं. दत्तगुरूंचं ते एक स्थान आहे तिसरं. आणि त्यावेळी जी काही मागणी केली तर आमदारापासून आम्हाला कुणालाही वाटत नव्हती की 50 कोटीच्या वरती कुणी आम्हाला देईल. पण शिरोळ तालुक्याच्या मूलभूत सोयी, नरसिंहवाडीचा 15 लाख लोक येणारा कन्यागत पर्व बघितला आपण. तो स्वच्छतेनं हायजेनिक करून घाट बांधण्यापासून रस्ते बांधण्यापर्यंत बस स्टँड पासून सर्व हे पूर्ण त्याने 122 किंवा 23 कोटी रुपये दिले. एक सूतगिरणी त्यावेळी मंजूर. आता हा जसा एक भाग झाला तर असं आहे की मी त्यांना एक जसं एनी टाइम मशीन एटीएम म्हणतो, तर तुम्ही एनी टाइम म्हणते एटीएमच्या येस करा, तुम्ही एनी टाइम SMS करा, असं माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. त्यांना असं आहे की ज्या ज्यावेळी त्यांना SMS केला, आता संघटना बहुमतच्या बऱ्याच आहेत, प्रतिनिधित्व काम करत असतो, पण येणार तुम्ही नावावर चाललं असल्यामुळे. तर मला पहिला माहिती आहे की एक आमचे राणे म्हणून एक आता ते गेले बिचारे, सर्वात चांगले भारतातले महाराष्ट्र सरकारमध्ये मोठे काय म्हणायचं त्याला, सर्वात मोठा पुरस्कार देणार एक स्केटिंग प्लेअर होते. त्यांना अटॅक आला, त्यांना हलवलं त्यांना मुंबईला आमच्या अंबानी हॉस्पिटलला आणि बराच खर्चही होता. आणि मग त्यावेळी त्यांना आता जाण्याची शक्यता कमी होती, पण त्यांना विनंती केली SMS. आणि तुमच्या माहिती का सांगतो मी, 22 लाख बिल काही न घेता स्वतः त्यांनी फोन केलं. हे आम्हाला त्यांच्याच कार्यालयाकडनं कळालं. अंबानीच्या हॉस्पिटल तुमच्या वंदना चव्हाण म्हणून आहेत, फार चांगल्या आहेत. त्या ट्रेकिंगला गेल्या होत्या. त्या उत्तराखंडला अडकल्या असताना, कुठेही कम्युनिकेशन नसताना फक्त मी SMS केला आणि जोपर्यंत त्यांना ते बोलून देत नाहीत आमच्या लोकांशी, तोपर्यंत त्यांचं ऑफिस पण तिथलं ट्रॅक ठेवत होतं. जर आमचे खारशात सापडणे करणं त्याचं सायबर आपण असं म्हणू की थेफ्ट झाला. पण डिटेल दिल्यानंतर एक वाक्य त्यांनी लिहिलं, आय विल पास ऑन टू कर्णिक, जे काय असेल ते बऱ्यापैकी त्यांनी प्रश्न मार्गाला लावला. हे अशा अर्थ मी सांगतोय तुम्हाला की स्वतःत अधिकार असताना ते राबवायची क्षमता लागते आणि 24 तास करायची क्षमता लागते. या माणसाला दिवसातून अंदाजे मला 100च्या वरती SMS येत असते आणि आठवड्यातून 2-3 आम्हीच पाठवत असतो. आणि ज्याला सेवाभावी काम करायचं असतं त्याला पक्षापेक्षा माणूस कामाचा लागतो. आता यानंतर असं आहे की आता त्यांचा वाढदिवस आहे. आता त्याची 54 वर्ष म्हणजे काय फार नाही पूर्ण झाली. सर्वात आता अजूनही तरुण राजकारणात तो आश्वासन चेहरा वाटतो. कुठलाही प्रश्न समजून घेऊ शकतात आणि शेतीची बॅकग्राऊंड हे आहे, कारण ते मालगुजारतीचे कुटुंब होतं. त्यांना अजिबात जातपात न पाहणार असं ते मुख्यमंत्री झाल्यानंतर मला मुद्दाम फोन करून नाना बेंबडेवार त्यावेळेचे पूर्वीचे कृषी मंत्री होते, त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या वडिलांच्याशी, एकच कुटुंब असं आहे म्हटले, जातपात न बघता काम करत असतात म्हणजे त्यांनी त्यावेळी सांगतो. आता वाढच्या निमित्त असं आहे की बरेच प्रश्न असतात, पण काही अपेक्षा असणारच आहेत. आमच्याही अपेक्षा खूप आहेत, म्हणजे करू शकतो त्याकडनंच माणूस अपेक्षा ठेवत असतो. तुम्हाला या निमित्तानं असं वाटतं की जगामध्ये जे 104 वर्षापासून जपान सारख्या देशांनी केलेलं आहे, जे भूकंप होतो म्हणून शेती कोणी सोडलेली नाही तिथे, अमेरिकेत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, आसमानी सुलतानी कुठल्याही संकटापासून जर शेतीच्या उत्पन्नाचं नुकसान झालं किंवा शेतीपूरक व्यवसायाच्या, ते कायद्यानं भरून दिलं जातं. त्याला इरमा कायदा म्हणतो. त्यानं सांगितलं हा जर केला तुमच्या माहिती करता, तर मी तुम्हाला अनुदान मुक्त काय तर टेम्पररी जे देतात ना तेही सर्व मुक्त होईल बरं का, सरकारच्या मुक्त होतील. आणि तुम्हाला रोजगारयुक्त 100% होईल. रोजगार निर्मिती क्षमता फक्त शेतीच आहे. तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्याची क्षमता फक्त शेतीच आहे.
आणि शेती बंद पडली तर जग बंद पडतं, देश बंद पडतो. हे आपण कोरोना काळात बघितलेलं आहे. फक्त दुधाची आणि कोथिंबीरची लोक सकाळी वाट बघत असायचे, बाकी काही नसलं चालतं. त्यानिमित्तानं माझं म्हणणं आहे की त्यांनी जे करू शकतात ते राज्याचा विषय आहे. आता पूर्वीच्या लोकांना सांगितलं म्हणजे लगेच कुणी मला कारण नाही की आम्ही केलं असतं, काही नाही. माझ्या प्रत्येकाची लेखी आहे बरं का, तर चर्चा झाल्यात आमच्या. मग जर हा गिरमा कायदा केला तर त्याच्याबरोबर जे सातत्याने शेती आणि पूरक व्यवसाय दुधापासून सगळे आहेत, ह्या सर्वांचं उत्पादन आधारित त्यांना द्यायचा दर हे जर कायदा केला सरकारने, आणि जर त्यांनी ग्राहकाला ग्राहक अनुदान सुरू केलं, जे जगात देशात बरंच आहे बरं का शेतकऱ्यापेक्षा, तर तुम्हाला मी 100% सांगतो की भारतामध्ये कुणी बेकार होणार नाही, IT पासून कुणी. आणि यांची जी काही $किती ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतात ते फक्त भारतच पूर्ण करू शकेल. कारण शेती, आणि शेती हा एकच उद्योग असा आहे जो उत्पादक आहे. तसं यांच्यावरचे आश्वासक म्हणतो, तो उत्पादक आहे. हे केलं तर मला वाटतं फार चांगलं होईल शेतकऱ्यांना. परत एकदा त्यांना आमच्या डॉक्टर बुधाजीराव मुळीक कुटुंबातर्फे आणि सर्व भूमाता परिवार, शेतकरी, आमचे कृषी पदवीधर यांच्यातर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.